आपण एक दादा निवडून दिला आणि त्या दादाची दादागिरी खूप वाढली. या दादाने इतकी दादागिरी केली की त्याच्या पुढे कोण उभं राहावं हा तोच ठरवू लागला. या निवडणुकीमध्ये पूर्वेच्या गडावरील एक तरुण होतकरू पोरगा गेली 4 वर्ष तयारी करत होता आणि सत्ताधाऱ्यांच्या दादागिरी पुढे याला नमावं लागलं. शिर्डीपासून ते दिल्लीपर्यंत इतकी ताकद लावली की त्या पोराला नमोहराम व्हावं लागलं आणि निवडणूक सोपी झाली. या निवडणुकीमध्ये पुढे कोण उमेदवार यावा याची रणनीती आपल्याला सुरुवात झाली. या रणनीतीमध्ये अनेक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते, परंतु नात्या गोत्याच्या राजकारणामध्ये बारामतीच्या मांडीवरचं एक पोरग कोपरगावच्या आमदारकीमध्ये आलं. आता हे बारामतीच्या मांडीवरचं पोरग असं म्हणण्याची वेळ आली, कारण त्याच मुलाने कबुली दिली की मी डमी नाही. कोणीही त्याला विचारलं नाही तरी तो सांगू लागला मी डमी नाही. त्याचा अर्थ त्याला ही सांगण्याची वेळ का आली? त्याला ही सांगण्याची वेळ आली कारण तो स्वतः एक डमी आहे. कुठल्या तरी समाजाचे कुठले तरी मत खाण्याकरता त्याला उभं केला. तो पूर्वी पेशाने ठेकेदार होता. त्याचे कुटुंबीय ठेकेदार आहेत. कोपरगाव शहरातील उपजिल्हा रुग्णालयाचे काम चालू आहे. 30 कोटी रुपयाचा ठेका सब प्लेटवरती त्याच्याच कुटुंबियांना देण्यात आला. अशाच माणसाला उमेदवारी मिळते म्हणजे कोपरगावकरांच्या डोळ्यामध्ये साक्षात धूळ फेकली जाते. ही धूळ जेव्हा माझ्या लक्षात आली त्यावेळेस मी ठरवलं की कोपरगावकरांना पुढचे 5 वर्ष परत दादागिरीला सामोरं जायचं नाही. दादागिरी किती? मी फॉर्म भरल्यापासून 23 तारखेपासून एकटा मतदारसंघामध्ये फिरतो. 89 गावं मी पिंजून काढलेली आहे. प्रत्येक गावाच्या प्रत्येक घराचा उंबरा मी टिपलेला आहे व प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पानावरती कारखान्याची 2-2 माणसं बसलेली आहेत. गावावरती पहारा आहे. कोण कोणाबरोबर बोलतो. एका गावात तर मला माहित नव्हतं ते कारखान्याचे कर्मचारी आहेत. मी हस्तांदोलन करायला गेलो. तो कर्मचारी अशा रीतीने बाजूला गेला की जसा मी पाकिस्तानवर न आलो. एवढी दादागिरी. या दादागिरीला काही मर्यादा असल्या पाहिजे. या दादागिरीत आणखीन एक प्रकार सांगू तुम्हाला. नुकताच कोपरगाव शहरामध्ये गोळीबार झाला आणि त्या गोळीबाराचा जो आरोपी होता तो आरोपी आमच्या दादाचं नाव घेतो. एवढी दादागिरी. अरे कोपरगाव शहराला दहशतवादी करता काय तुम्ही? ही
ही दादागिरी मला मोडून काढायची आहे. मी खुर्च्या लावणार नव्हतो, खुर्च्या याच्याकरता लावल्या की ह्या दादाची दादागिरी दाखवण्यासाठी. अनेक लोकांना वाटतं संजय काळे काय बोलतो आम्हाला ऐकायचंय. निश्चित ऐका, मी कोपरगावचा संपूर्ण इतिहास तुम्हाला सांगणार आहे. मी ईशान्येपासून निघेल आणि नैऋत्यापर्यंत जाणार आहे. आपलं शेवटचं गाव उक्कडगाव, या उक्कडगावला मी प्रचारानिमित्त गेलो होतो. त्या उक्कडगावला स्मशानभूमी नाही, जी स्मशानभूमी आहे ती गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये आहे. इतका तर यांचा विषय नाही. यांचा कोणती वास्तू कुठं बांधायची यांच्याकडनं शिकावं. उक्कडगावला जाण्यासाठी गेल्या 50 वर्षांमध्ये हा राज्य महामार्ग क्रमांक 65 कधीही खड्डामुक्त नाही. का हो, आमच्या पूर्व भागातल्या लोकांना कोपरगाव शहरामध्ये व्यापारासाठी यायचं नाही का? मग यांचा व्यापार या आमदारांनी कुठे नेऊन धरला? तो वैजापूरला. त्या लोकांना तिकडचा रस्ता चांगला वाटतो, तिकडची बाजारपेठ चांगली वाटते. मग रस्ते चांगले करण्याची जबाबदारी कोणाची? याच रस्त्यावरती शिरसगावला एक पूल बांधला, उक्कडगावला एक पूल बांधला. 2 पूल बांधले 2.5 करोड रुपयाचे. 1 वर्षापूर्वी ती पूल चालू झाले आणि उत्तम शेती पिकायला लागली. त्या पुलांवरती गज उगवले, पुलांवरती खडी उगवली. एकाच वर्षामध्ये राष्ट्रीय संपत्तीचं वाटोळं झालं. ठेकेदार कुठला होता? ठेकेदार कोळपेवाडीचा होता. तोही मॅनेज करून दिलेला. असे ठेकेदार काय येतात? यांनाच कसे सावकारतात? आपण आपेगावला आलो. आपेगाव गावात गेलो. मी त्यांना प्रश्न विचारला, तुम्हाला तलाठी कार्यालय कुठे? त्यांनी सांगितलं आमचं तलाठी कार्यालय गोदेगावला. आपेगाववरून गोदेगावला जायचंय. एरियल डिस्टन्स 2 किलोमीटरचं. आपेगावरून तळेगावला यायचं, तिळवणीला यायचं, तिळवणीवरून शिरसगावला जायचं आणि शिरसगाववरून गोदेगावला यायचं. 15 किलोमीटरचा प्रवास करायचा. गेली 75 वर्ष ही लोक असाच प्रवास करतात. आमदाराचं काम करतो. हा जो नागरिक आहे आपेगावचा, त्याला 2 किलोमीटरवरती असलेल्या तिळवणीचं तलाठ्याचं कार्यालय द्यायच्या ऐवजी त्याला गोदेगावचं कार्यालय दिलं. असा हा विकास आहे. आमदाराचं काम नाही ते बघायचं. मी गोदेगावला गेलो. गोदेगावला भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली, पण ह्या गोदेगावला आजही स्मशानभूमी नाही. मरणानंतर जाळण्यासाठी जागा नाही. अनेक आंदोलन झाली, पण आतापर्यंत हे शासन वटलेलं नाही. ही बेसिक सुविधा आहे, मूलभूत सुविधा आहे, पण ही मूलभूत सुविधा देण्यासाठी हे शासन चुकलेलं आहे, हा आमदार चुकलेला आहे. शिरसगावमध्ये बाजारपेठ आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ता तिघांची आहे, एकत्रित सत्ता आहे. आता जे कॉन्क्रिटीकरणाचं काम, डांबरीकरणाचं काम सुरू झालं, मुरुम टाकण्यात आला. तहसीलला विचारलं तर तहसीलदाराकडे मुरुमाची परवानगी नाही, खोदकामाची परवानगी नाही.
वाहतुकीची परवानगी नाही आणि तिथे 100 ब्रास बुडून पडला. 12.5 लाखाचं बिल निघालं. कोणाच्या आशीर्वादाने निघालं? ठेकेदार कोणाचा? ठेकेदारांचा. तिथून पुढे निघाल्यानंतर मी करंजीला गेलो. त्या करंजी गावामध्ये एक आदिवासी समाजाची वस्ती आहे. गेली 50 वर्ष ही लोक त्या ठिकाणी राहतात, पण झोपडीतच आहे अजून. एका आदिवासी महिलेला प्रश्न विचारला, माऊली तू अजून झोपडीत का? तर माऊलीने सांगितलं, ग्रामपंचायत बनते ही जागा जिल्हा परिषदची आहे, जिल्हा परिषद बनते ही जागा ग्रामपंचायतची आहे आणि आम्हाला झोपड्या नाकारल्या जातात. इथे पंतप्रधान आवास योजनेतनं प्रत्येक आदिवासाला 2.5 लाख रुपये दिले जातात घर बांधण्यासाठी. पण कोपरगाव तालुक्यातील करंजी गावात आदिवासींना घरं मिळत नाहीत, त्यांना झोपडीत राहावं लागतं. हेच का काम आमच्या आमदारांचं? तिथून ओगदीला गेलो मी. ओगदीला एक शहीदांचं स्मारक आहे. शहीदांचे स्मारक सुशोभीकरण करावं असं केंद्र सरकारचं नियोजन आहे, पण ओगदीमध्ये केंद्र शासनाचं तो आदेश पाळला जाईल नाही. त्या स्मारकाची अवस्था दुरावस्था झालेली आहे. मी स्वतः माझ्या हातात झाडू घेऊन ते झाडलं आणि नंतर त्या शहीद सैनिकाला अभिवादन केलं. ओगदीपासून अंतरगावला जायचं होतं मला. ओगदीपासून अंतरगाव जायला रस्ताच नाही. 75 वर्षांमध्ये खड्ड्याच्या रस्त्याने जावं लागतं त्या लोकांना. एकमेकाची गावं कनेक्टिंग नाही. ओगदीला देखील स्मशानभूमी नव्हती. आत्ताच रिसेंटली मंजूर झाली त्यांना स्मशानभूमी. आमदारांचं काम काय? तिरडी गणेश बोलकीचाच रस्ता बघा तुम्ही. आत्ताच मंजूर झाला रस्ता होऊन महिना झाला नाही, तर रस्त्यावरच डांबराने आणि खडीने फारकत घेतलेली आहे. तिरडी गणेशला गेल्या 7 वर्षापासून जातोय, पण तो रस्ता 7 वर्षापासून दुरुस्त झालेला नाही. का हो? तिरडी गणेशचे माणसं काय माणसं नाही का? राजकारणाचे कोणाबरोबरही असतील, परंतु एका आमदाराचं कर्तव्य बनतं की प्रत्येकाला सुविधा या उपलब्ध करून दिल्या पाहिजे. मी नाटेगावला गेलो. नाटेगावची परिस्थिती तीच. नाटेगावला जाण्यासाठी चांगला रस्ता नाही, अशी परिस्थिती आहे. शिंगणापूरला आलो, रेल्वे स्टेशनवरती गेलो. आमच्या आमदारांच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, त्यांनी 31 करोड रुपये रेल्वे स्टेशनसाठी आणले. मी तुम्हाला सांगू इच्छितो, 1.5 वर्षापूर्वी करोनाच्या काळामध्ये भारताचे पंतप्रधान यांनी एकाच दिवशी 450 रेल्वे स्टेशनचं उद्घाटन केलं सुशोभीकरणाचं. हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. आमदार राज्य सरकारमध्ये काम करतो, त्याला 29 कोटी रुपयाचा निधी मिळाला कुठून? आता मिळाला तर मिळाला, तुम्हीच आणला ना निधी, मान्य आहे तुम्ही आणला, मग 6 महिन्यापासून काम बंद का? ते पाहायचं कोणी? हो, राज्य महामार्ग क्रमांक 65 साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशन तुम्ही कायम प्रवास करता. या रस्त्याची गुणवत्ता तुम्हाला तर माहितीच आहे, किती सुमार काम झालेलं आहे. 72 लाख रुपयाच्या गटारी बांधल्यात, एक थेंब देखील पाणी वाहिलं नाही गटारीमधून.
2014 पासून आजपर्यंत तितक्यात उत्कृष्ट गटारी बांधलेल्या आहेत. असू दे, पण संजीवनी कारखान्यापासून रेल्वे स्टेशन पर्यंत जो 500 मीटरचा रस्ता आहे आजही केलेला नाही. खड्ड्यात आहे तो रस्ता. आमच्या कोपरगावची इमेज किती खराब होती. रेल्वे स्टेशनवर उतरलेला माणूस जेव्हा रिक्षामध्ये बसतो आणि त्या खड्ड्यातला प्रवास करतो, आपण कोणत्या गावात आलोय, हे खेळ आहे का? गुणवत्तेत काम करण्याचं काम कोणाचं? आमदारांचं. ते करतात का? नाही करत. आपण इकडे जाऊ, नगर मनमाड रस्ता 251 कोटी रुपये आणले म्हणे. अहो, इतिहासात असा आहे, हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752G कोपरगाव पासून ते सावळीवीर फाट्यापर्यंत, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 सिन्नर झगडे फाटा सावळीवीर फाटा अहमदनगर असा रस्ता आहे. या नगर रस्त्याचं टेंडर निघालं, परंतु ह्या रस्त्याचं टेंडर निघालं नाही. म्हणून उच्च न्यायालयामध्ये मी याचिका दाखल केली की सावळीवीर फाटा ते कोपरगाव रस्ता व्हायला पाहिजे, तो होत नाही. नॅशनल हायवेनी हायकोर्टमध्ये ऍफिडेव्हिट दिलं की हा 10 किलोमीटरचा रस्ता आहे, नॅशनल हायवे 50 किलोमीटरचा पुढचा आम्ही काम करतो. हायकोर्टाने सांगितलं जोपर्यंत ह्या 10 किलोमीटरच्या कामाची तुम्ही हमी देत नाही तोपर्यंत हे पिटिशन निकाली येणार नाही. आणि मग लघु नॅशनल हायवेने हा काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ऍफिडेव्हिट दिलं आम्ही लवकरात लवकर हा रस्ता कॉन्क्रिटीकरण करून देऊ म्हणून. यांचं काही श्रेय नाही, पण यांच्या पुस्तकामध्ये 250 कोटी रुपये यांनी या पुलासाठी आणले. आमच्या आमदार साहेबांना मी आता पुलतांबा चौफुलीवरती गेलो, झगडे फाट्यावरती गेलो, नंतर सावळीवीर फाट्यावरती गेलो, बेट नाक्यावरती गेलो. अहो, तुम्ही जर 250 कोटी रुपये आणले आहे तर हे सांगाडे उभे का राहिले? 2 वर्ष झाले सांगाडे उभे. आमचे कोपरगावची लोक गावाच्या बाहेर निघताना खड्ड्यातून वाकडी वाट करून जातात. तुम्हाला दिसत नाही का? त्यांना धारेवर धरायचं काम कोणाचं? सर्व्हिस रोड कोण करणार? हे काम आमदारांचं आहे. केलं का आमदारांनी काम? नाही केलं. तसाच मी शिंगव्याला गेलो, पुलतांब्याला गेलो. शिंगवे पुलतांबा हा रस्ता आहे. दुर्दैवाने शिंगव्याच्या म्हणजे त्या 11 गावांची परिस्थिती फार वाईट आहे. त्या 11 गावांना आमदार कोपरगावचा आणि जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी त्यांना लोणीच्या पाया पडावं लागतात. कात्रीत सापडलेली लोक आहेत, इतकी दबलेली आहेत. मी कालच त्या गावांमध्ये होतो, एकही माणूस उघडा बोलायला तयार नाही. सरंजामशाही काही दबलेले ही लोक स्वतंत्र भारतामध्ये ब्रिटिशांकडून दबलेले नाहीत, ते आपल्याच लोकांकडून दबलेले आहे. यांच्या दादागिरी खाली दबलेले आहे. आपण महाराष्ट्रातील लोक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण बघितलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा आपण इतिहास बघितलेला, अभ्यासलेला आहे. जागीरदारी, सरंजामशाही हे छत्रपतींना मान्य नव्हती आणि त्याचाच परिपाक म्हणून इतिहासाच्या पुस्तकात मी म्हणत नाही, संभाजी महाराजांना त्यांच्या ताप्तांनी मोगलांच्या ताब्यात दिलं. फक्त सरंजामशाही, जागीरदारी. आपण काय करतोय? आपण चोर पावलाने पुन्हा तीच जागिरी घेऊन येतोय. ती जागीरदारी, ती सरंजामशाही चोर पावलाने आपण आणलेली आहे.
थांबलं पाहिजे. या थांबवायचं असेल तर तुमच्या हातामध्ये लोकशाही दिलेली आहे. भारताने लोकशाही स्वीकारली आहे. भारताच्या संविधानाने तुम्हाला एक नैतिक अधिकार दिलेला आहे. तो अधिकार आहे गुप्त मतदान. गुप्त मतदानाने तुम्ही तुमचा राजा निवडू शकता. राजा नाही, सॉरी, कुठलाही आमदार राजा नाही, कुठलाही मंत्री राजा नाही. तो जनसेवक आहे. तो तुम्हाला उत्तर देण्यास बांधील आहे. तुम्ही त्यांना उत्तर विचारू शकता. अहो, त्यांच्या गाडीच्या काचाच खाली होत नाही. ते तुम्हाला फक्त निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्या घरामध्ये पाया पडताना दिसतील. अशी लोक निवडून देण्याकरता लोकशाही भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली नाही. भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायम म्हणायचे, व्यक्ती कितीही श्रेष्ठ असेल, व्यक्ती कितीही श्रेष्ठ असेल, त्याच्या चरणांवरती आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याची सुमन अर्पण करू नका. व्यक्ती कितीही श्रेष्ठ असेल तरी त्याच्या चरणांवरती आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या सुमन अर्पण करू नका. आपण जर आपलं व्यक्ती स्वातंत्र्य घालून बसलेलो आहे, हे व्यक्ती स्वातंत्र्य आपण मिळवायचं आहे, ते मतदानाने मिळू शकतं. मित्रहो, मी त्या भागामध्ये गेलो. रस्तापूर, जळगाव, चांगदेवनगर, रामपूरवाडी, नपावाडी, चितळी हे आपली जी गावं आहेत. 75 वर्षानंतर ह्या गावामध्ये आजही एसटी जात नाही. त्या ठिकाणच्या नागरिकांना त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्याकरता, महाविद्यालयात पाठवण्याकरता किती त्रास होतो हे त्यांचे दुखणे ऐकल्यानंतरच कळतं. रस्ते तर नाहीच. 3000 कोटी मी शोधतोय. 3000 कोटी मला नाही सापडले. 3000 कोटी तिकडे मी तसाच पुढे गेलो. इकडची 15 गावं, अंजनापूर, रांजणगाव, काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, वेस, सोयगाव, जवळके, बहादराबाद, बहादरपूर हे गावं कनेक्ट होतात आपल्या स्टेट हायवे क्रमांक 65 ने. मागच्या वर्षी 1.5 करोड रुपये खर्च करून रांजणगाव ते दगडेफाटा रस्ता निर्माण केला. या रस्त्याची दुरावस्था पहिल्याच पावसामध्ये कमरा एवढे खड्डे पडलेले आहेत. एवढी तर रहदारी पण त्या रस्त्यावरती नाही. म्हणजे तुम्ही काय ठरवलंय? त्या भागातली लोक तिकडेच गेली पाहिजे. संगमनेरला आमच्याकडे आलीच नाही पाहिजे. आमची बाजारपेठ उठलीच नाही पाहिजे. बाजारपेठ झोपवण्याचं काम कंपल्सरी आमदारांनी केलेलं आहे. कारण ठेकेदार त्यांचाच होता. तालुक्यामध्ये कोणालाही ठेका घ्यायचा असेल, तालुक्यामध्ये कोणत्याही कामाचा ठेका घ्यायचा असेल तर तो आमदारांनी ठरवल्याशिवाय दिला जात नाही. हा शिरस्ता निर्माण झालेला आहे. तो ऑनलाईन जी पद्धत आहे ती फक्त नावाला आहे. आमदारांचा एवढा इंटरेस्ट काय याच्यामध्ये? मोठा प्रश्न आहे मला. त्या भागात निळवंड्याची कालवे झालेले आहे. निळवंड्याचं पाणी त्याच्यामध्ये आमच्या आमदारांचा कुठल्याही प्रकारचा रोल नाही. आम्ही फक्त आणि फक्त हार फुलं व्हायला जातो. निळवंडे कृती समितीने उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून निधी मिळवला आणि ते त्यांचे कालवे पूर्ण करून घेतले. नानाभाऊ इथं आहेत बसलेले, ते साक्षीदार आहेत त्याचे. पण आम्ही श्रेयासाठी खूप लोचट आहोत. त्या भागातील लोकांचे प्रश्न फार बिकट आहेत. तिकडे कुठल्याच प्रकारचं पाणी नाही.
भागामध्ये आपलीच लोक अजूनपर्यंत त्या भागात गेलो नाही, आपण पाहायला गेलेलो नाही. मल्हारवाडी पाहायला गेलो, डांगेवाडी पाहायला गेलेलो नाही आपण. पण त्या लोकांची परिस्थिती, जगण्याची परिस्थिती फार वाईट आहे, बिकट आहे. अख्खे रान पडलं आहे, नापीक जमिनी आहेत, अशी त्यांची व्यवस्था आहे. त्यांच्याकरता भांडण्यासाठी कोणीच नाही. उजनी चारी, मी त्या पुस्तकामध्ये उजनी चारीचे फोटो बघितले. कोणी आणली उजनी चारी? कोण लढले उजनी चारीसाठी? स्वर्गवासी श्रीकांत पाटील वहाडणे यांनी त्यावेळेचे जलसंपदा मंत्री रांजणगाव देशमुखमध्ये आणले होते. त्या कार्यक्रमाला मी देखील होतो 25 वर्षापूर्वी. मला त्यावेळेस आवड होती जलसंपदाचं काम करता कसं चालतं पाहण्याकरता, उजनी चारी कशी आहे पाहण्याकरता. मी श्रीराम पाटलांचं भाषण ऐकायला गेलो होतो. पण आज त्या उजनी चारीचे फोटो टाकताना असं काही दाखवतात की उजनी चारीला पाणी मीच आणलं. अरे तुमचा कुठलाही रोल नसताना तुम्ही कसं काय ते घेऊन शकता? किती थापा मारू शकतात? जनतेला थापा मारतात. स्टेट हायवे क्रमांक 7 झगडे फाटापासून ते भरस फाट्यापर्यंत कोपरगाव तालुक्यामध्ये आहे. काय परिस्थिती आहे कोपरगाव तालुक्याची? रस्ता भयानक आहे आणि 3,000 कोटी रुपये आले म्हणतात. कुठे दिसलेत? मला दिसलेच नाही. हा, आपण काकडीला गेलो होतो. मी काकडीचं सांगायचं विसरलो. काकडी आपल्या तालुक्यात आहे, कोपरगाव तालुक्यात आहे. काकडीच्या विमानतळाला जी जागा आहे ती कोपरगाव तालुक्याची आहे. पण त्या जागेवरती वर्चस्व लोणीचं आहे. आजही लोणी सांगल ते तिथं होतं. आमच्या लोकांनी प्रयत्न केले कोपरगाव इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून व्हावं. नाही, ते शिर्डी इंटरनॅशनल एअरपोर्ट झालं. साईबाबा संस्थांनी 50 करोड रुपये दिले विमानतळ चालू व्हायला. पहिलं काम साईबाबा संस्थांनी केलं आणि नंतर पुढचं जे कामं झाली ती केंद्र शासनाने केली, एव्हिएशन मिनिस्टरने केली. आणि त्या एव्हिएशन मिनिस्टरने केलेल्या कामाचं श्रेय आमचा फ्लेक्स बॉय घेतोय. फ्लेक्सवरती 1500 कोटी रुपयाचं आम्ही करतो, आमचं कर्तृत्व दाखवतो. कोपरगाव करणं वेड्यात काढतो. त्या पुस्तकामध्ये 1500 कोटी रुपये दाखवलेले आहे. वाचा तुम्ही एकदा ते पुस्तक. तालुक्याचे जे जे रस्ते दाखवले त्याच्यामध्ये, त्या पुस्तकामध्ये ते सगळे रस्ते फसवे आहेत. ज्या ज्या रस्त्याची कामं झाली त्या त्या रस्त्यावरती खड्डे आहेत. ज्या ज्या पुलांची कामं झाली त्या त्या पुलांना गज उगवलेले आहेत एका वर्षामध्ये. असा तर हा विकास आहे, तालुकावरचा विकास. 300 कोटी रुपये गोदावरी उजवा आणि गोदावरी डाव्या कालव्यांना. गोदावरी डावा आणि गोदावरी उजवा कालवा. काय आहे हो गोदावरी डावा आणि गोदावरी उजवा? त्या फ्लेक्स बॉयला माहिती तरी आहे का काय? 1890ला जो भयानक दुष्काळ पडला त्यामध्ये कोपरगावची जनता पाण्या वाचून मेली. अनेक बुकबळी झाले, अनेक जनावरं दगावली. हे दारणा धरणाच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे. मी वाचलंय स्वतः. मी तुम्हाला पानही दाखवू शकतो ते, कारण मी हायकोर्टात प्रेझेंट केले ते. आणि त्याचा विचार करून तत्कालीन ब्रिटिश सरकारने हे 14 TMCचं दारणा धरण बांधायचा प्लॅन केला. फक्त 8 TMCचं बांधलं, कारण पुढचे 14 TMC करायला जर गेलं तर मुंबई आग्रा हायवे आणि रेल्वे पाण्याखाली जातात. तो खर्च त्या तत्कालीन शासनाला परवडणारा नव्हता. म्हणून त्यांनी 8 TMC धरण केलं. 2 कालवे निर्माण केले आणि त्या कालवे नांदूर बंदरेश्वरच्या भिंतीमध्ये दोन्हीकडे फुटतात. एक गोदावरी उजवा होतो आणि गोदावरी डावा होतो. डाव्या कालवावरती 25,000 हेक्टर भरणं, 40,000 हेक्टर भरणं.
आजची परिस्थिती विचारत मला तुम्ही. दोन्ही कालवे मिळून 4.5 हेक्टर भरणं आहे फक्त. काय झालं आपल्याकडं? 12 नाही वाहणारे कालवे हे 4 नाही व्हायला लागले. मोठी अवघड परिस्थिती समस्या निर्माण झाली. हे कालवे कधी वाहतात? हे कालवे तेव्हाच वाहतात जेव्हा दारूच्या कारखान्याला पाणी कमी पडतं. आमच्या आमदार साहेबांचा दारूचा कारखाना आहे. ते ठरवतात आवर्तन कधी आलं पाहिजे. शेतकऱ्याला पाणी लागतं म्हणून आवर्तन येत नाही. कोपरगाव शहराला प्यायला पाणी लागतं म्हणून पाणी येत नाही. पाणी येतं फक्त जेव्हा दारूच्या कारखान्याला पाणी लागतं तेव्हा. मित्रहो, मागच्या वर्षामध्ये गोदावरी कालव्याला 1 लाख क्युसेक पाणी सुटलं. 1 लाख क्युसेक पैकी 28,000 क्युसेक पाणी वापरलं गेलं ते पिण्याकरता आणि शेती करता. 72,000 क्युसेक पाणी कुठे गेलं? तो वहन वेळ झालं. मागच्याच महिन्यामध्ये मी तो अहवाल घेऊन कार्यकारी अभियंत्याकडे गेलो होतो. त्यांना एक प्रश्न विचारला, मॅडम तुम्हाला मी 1-1च्या 100 नोटा दिल्या, तुमच्या खिशामध्ये ठेवल्या आणि घरी जाताना तुम्ही गेल्या त्यावेळेस तुमच्या खिशातल्या 72 नोटा गळून गेल्या, तुम्ही काय करा? मॅडमला प्रश्न कळला नाही. मला तुम्ही कोड्यामध्ये बोलता, मला प्रश्न समजून सांगितला तर बरोबर होईल. मी त्यांना म्हटलं की तुमच्याकडे 72 नोटा तुमच्या खिशातनं पडून गेल्या, मला सांगा तुम्ही काय करणार होतो? त्यामुळे मी पहिला खिसा तपासील माझा कुठं गळतो ते. म्हटलं वा किती छान, बरं अजून कुठं काय कराल? त्यामुळे 72 नोटा कुठं पडल्या, कुठं पडल्या, कोणी चोरल्या काय तरी तपास करेल. त्यांना म्हटलं 1 लाख क्युसेक पाण्यामधलं 72,000 क्युसेक पाणी वाया गेलं, चोरी गेलं, तुम्ही 2 नंबरने विकलं. त्याचा अहवाल कुठे? गेल्या 15 वर्षामध्ये या पाण्याचा हिशोब नाही. हे पाणी कुठं जातं माहिती तुम्हाला? 1 लिटर दाली बनवण्याकरता 25 लिटर पाणी लागतं. आमच्या शेतकऱ्यांचं पाणी दारूच्या कारखान्याला जातं आणि त्याच्यासाठी आम्हाला आमदारकी लागते. हे वैशिष्ट्य आहे. अशा माणसाला तुम्ही परत निवडून देणार का? मी माहेगावला गेलो. माहेगावला एक नवीन दवाखाना बांधलेला, 4.5 करोड रुपये खर्च करून. पुस्तकात बघा तुम्ही, 4.5 कोटी किंमत त्याची. नवीन दवाखाना. राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे अर्थमंत्री त्या उद्घाटनाला आले होते आणि काय बघितलं झालं? गेल्या 8 महिन्यापासून त्या दवाखान्याला स्टाफ नाही म्हणून दवाखान्याला मोठं कुलूप लागलेलं आहे. याला विकास म्हणायचा? याला विकास म्हणायचा नाही. हे ते बिल्डिंग कमिशन खाण्याकरता बिल्डिंगा बांधलेला आहे. मी डायरेक्ट आरोप करतो, तुम्हाला फक्त कमिशन पाहिजे म्हणून तुम्ही बिल्डिंगा बांधता. सुविधा पाहिजे आम्हाला. कोपरगावचं ग्रामीण रुग्णालय, कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयाला त्याचं उद्घाटन मी माझ्या हस्ते केलेलं आहे. ते तयार झालं. 2 वर्ष कुलूप लावून पडलेलं होतं. त्याच्यामध्ये साहित्य पडलेलं होतं, करोडाचं साहित्य येऊन पडलेलं होतं. मी डॉक्टरला विचारलं, तत्कालीन मेडिकल ऑफिसरला, काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही नव्या दवाखान्यात का जात नाही? त्यांनी मला सांगितलं उद्घाटनाची डेट मिळत नाही. अरे म्हटलं 2 वर्षापासून एवढी मशिनरी आलेली आहे, एवढी औषधं आलेली आहेत, माझी कोपरगावची जनता या सुविधांपासून वंचित आहे. मला त्या सुविधा चालू करून पाहिजे. ते म्हणे होणार नाही. म्हटलं मी करून दाखवतो. 15 ऑगस्टच्या दिवशी मी सत्यनारायणाची पूजा घातली. दुसऱ्या दिवशी डॉक्टरला म्हटलं चला नव्या दवाखान्यात. तो म्हणे जमणार नाही, पण संध्याकाळी 3 वाजता बँड घेऊन येतो. म्हटलं कसा येत नाही पाहतो तुझ्याकडं. त्यांनी सिव्हिल सर्जनला विचारलं आणि त्या दिवशी हे ग्रामीण रुग्णालय चालू झालं. ते आजवर चालू आहे.
परंतु या ग्रामीण रुग्णालयामध्ये आजही परमनंट डॉक्टर नाही 15 वर्षापासून. अरे बाबा, तुमचं ती एवढी पोच आहे की साईबाबा संस्थांचे अध्यक्ष होऊ शकता, तुम्ही 3000 कोटी आणू शकता. मग गोरगरिबांना उपचार घेण्यासाठी तुम्ही चांगले डॉक्टर का देऊ शकत नाही? हे तर आमदाराचं काम आहे, ते करत नाही. म्हणून मला उभं राहावं लागलं. कोपरगाव शहरात तालुक्याला 2 पोलीस स्टेशन पाहिजे होते, एक ग्रामीणचा आणि एक शहराचा. शासनाने निर्णय केला एक ग्रामीण रुग्णालय एक ग्रामीण पोलीस स्टेशन करायचं आणि शहरी पोलीस स्टेशन करायचं. 5 वर्ष ते प्रकरण थोडं थंड पडलं होतं. उच्च न्यायालयामध्ये याचिका केली आणि 2 पोलीस स्टेशन मी सेपरेट करून घेतले. पोलिसांना कामं मिळाली आणि कोपरगाव तालुक्याला ऍडिशनल स्टाफ मिळाला. ही कोपरगावची जनता सुरक्षित झाली. मी महाराष्ट्राच्या पोलीस खात्यावरती एक याचिका दाखल केली, यांच्या सुविधा मिळाव्यात म्हणून. उच्च न्यायालयामध्ये याचिका जेव्हा चालली तर उच्च न्यायालयाने प्रश्न विचारला, महाराष्ट्रामध्ये पोलीस किती आहे? त्यांनी सांगितलं 25% पोलीस कमी आहे, आकृती बंदाप्रमाणे. आमच्या वकिलांची बाजू मांडली आणि उच्च न्यायालयाने आदेश दिला की 5 महिन्याच्या आतमध्ये 24,000 पोलिसांची भरती झाली पाहिजे. 24,000 पोलिसांची भरती झाली. 24,000 पोलिसांना, तरुणांना नोकऱ्या मिळाल्या केवळ माझ्या एका याचिकेमुळे. मित्र हो, आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये 3,000 कोटी रुपये आणले. मग किती तरुणांना नोकऱ्या मिळाल्या हो? नाही मिळाल्या. मी संवत्सरला गेलो. संवत्सर माझंच गाव. संवत्सरला 3 वाड्या आहेत, रामवाडी, लक्ष्मीवाडी, दसरथवाडी. आणि स्टेट फार्मिंगच्या जेवढ्या वाड्या आहेत त्या वाड्यांवरती तिथले कामगार राहतात. त्यावेळेस त्यांना झोपड्या बांधायला परवानगी होती. स्टेट फार्मिंगने परवानगी दिली होती, त्यांचेच कर्मचारी होते. स्टेट फार्मिंग अबॉलिश झालं, बंद झालं. पण ही कर्मचारी तिथे स्थायिक झाले, त्याच गावचे स्थायिक झाले. या कर्मचाऱ्यांनी, शासनाचा नियम आहे, शासनाने एक GR काढलेला आहे, जो माणूस ज्या ठिकाणी 3 वर्षापेक्षा जास्त काळ राहतो ते घरपट्टी भरतो, ती जागा त्याची आहे, त्या ठिकाणी त्याला घरं बांधण्यास परवानगी आहे. पंतप्रधान आवास योजनेमधून 457 प्रकरण संवत्सर ग्रामपंचायतची पेंडिंग आहे. फक्त जागा नाही म्हणून त्यांना नाकारली जातात. अनेक वेळ आढावा बैठकीमध्ये हा प्रश्न विचारला की गोरगरिबांना तुम्ही घरं का देत नाहीत? आमदार म्हणे ते प्रकरण विधानसभेत पेंडिंगला आहे, तिथे आम्ही शासन निर्णय घेऊ. अहो, सोनेवाडीची 500 एकर जमीन MIDCला मिळाली. सोनेवाडीची 500 एकर जमीन MIDCला मिळाली, स्टेट फार्मिंगची. जर स्टेट फार्मिंगला फुकट जमीन मिळू शकते तर माझा गोरगरीब जनतेला का मिळत नाही? त्याच्याकरता विधानसभेमध्ये आवाज कोण उठवणार? त्याचं काम ह्या भागातल्या आमदाराचं आहे, पण ते झालेलं नाही. अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या आहेत. आपण ज्या ज्या गावात वडगाव बख्तरपूरला गेलो होतो, वडगाव बख्तरपूर म्हणजे या पश्चिम भागातलं शेवटचं टोक, सिन्नर तालुक्याच्या कोपऱ्यावरची आपली 2 गावं. त्या बख्तरपूरला जाण्यासाठी गुडघ्या एवढी खड्डे आहेत. त्यांनी कोपरगावला यायचं कसं, हा मोठा प्रश्न. रस्ता नाही त्यांना वडगाव बख्तरपूर.
अजून एक मोठा प्रश्न आहे. आपल्या प्रत्येक आपल्या तालुक्यामध्ये 5 PHC आहे, पब्लिक हेल्थ सेंटर. एका पब्लिक हेल्थ सेंटरला 35,000 लोकसंख्या लागते. असं एक पब्लिक हेल्थ सेंटर आपल्या दहेगावला आहे. आता दहेगावच्या पब्लिक हेल्थ सेंटरला गाव आहे खिरडे-गणेश. खिरडे-गणेशच्या एखाद्या आदिवासी महिला आडली आणि तिला प्रसूतीसाठी जायचं आहे, तर तिने दहेगावला जायचं कसं? कुठलीही पब्लिक ट्रान्सपोर्ट नाहीये, ST नाही, काही नाही. डायरेक्ट कनेक्टिंग रोड पण नाही. खिरडे-गणेशच्या बाईने दहेगावला जाऊन प्रसूती करायची कशी? तिथे जाऊनही डॉक्टर उपलब्ध पाहिजे, हा मोठा प्रश्न आहे. अशी प्रत्येक गावाचे प्रश्न आहे. उक्कड गावाचा माणूस त्याने कुठे यायचं? तर दहेगावला. उक्कडगाव कोपरगावला येणं सोपं आहे, खिरडे-गणेश कोपरगावला येणं सोपं आहे, पण त्याला कुठे पाठवता? दहेगावला. हे काम कुणाचं आहे? दळणवळणाच्या कामाला दळणवळणाने सोपं असेल त्या ठिकाणी ते गाव जोडलं गेलं पाहिजे. यासाठी आमदारांनी लक्ष दिलं पाहिजे. आपले आमदार लक्ष देतात का? नाही. कारखाना आहे, डिस्लरी आहे, ADCC बँक आहे, काय काय आहे. सगळे पद आमच्याच घरात पाहिजे, आमच्याच बायकोला पाहिजे, आमच्याच पोरांना पाहिजे. कार्यकर्ते फक्त हा भजन वाहूजे. अहो पण आमचं त्यांचं झालं ते. पण जे आमदाराचं कर्तव्य आहे, जे काम आहे. मी आता शहरामध्ये येतो. आमचे मित्र विजयराव वाडणे नगराध्यक्ष झाले. आमची पहिलीच भेट झाली. मी त्यांना म्हटलं की कोपरगाव शहरामध्ये नवीन पांडा पडा. मला म्हणे काय पांडा पडायचा? आपली 27 वार्ड आहे. प्रत्येक 15 दिवसाला एका वार्डामध्ये वार्ड सभा घ्या. जनतेचे प्रश्न ऐका. सगळी नगरपालिका वार्डात घेऊन जा आणि त्यांचे प्रश्न वार्डात जागेच्या जागी मिटवा. काय ऐकलं नाही मला माहित नाही, तर त्यांनी ऐकलं नाही ही गोष्ट मात्र सत्य आहे. कोपरगावच्या आमदारांनी गेल्या 5 वर्षामध्ये किती आमदारबार घेतले? 3 आमदारबार घेतले. 3 आमदारबारांना मी हजर होतो. 3 आमदारबारांना मी सगळ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. आमदारांनी आमसभा घ्यायचंच बंद करून टाकलं. आढावा बैठकी जाहीर करायचंच बंद करून टाकलं. का रे बाबा? अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले, तुमचं काय पोट दुखतं? अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले, गावचे प्रश्न विचारले, जनतेचे प्रश्न विचारले, तुमचं पोट काय दुखतं? मला शंका येते, खरंच काही हित संबंध आहेत की काय? अधिकारी नाराज झाले तर आमचे हित संबंध बिघडतील. म्हणून त्यांनी परत आमसभा घेतली नाही. मला निवडून द्या, मी प्रत्येक ग्रामसभेमध्ये हजर राहील. प्रत्येक गावाच्या ग्रामसभेत सगळे अधिकारी त्या ठिकाणी हजरच असले पाहिजे. आपल्या कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव तालुक्याची आमसभा दर महिन्यात झालीच पाहिजे. जनतेचा प्रश्न जागेवर मिटलाच पाहिजे. हे माझं धोरण राहणार आहे. मला आमदार काय आहे, आमदार म्हणजे काय हे दाखवून द्यायचंय. त्यासाठी मी आमदार किलो करायलोय. महाराष्ट्राला, भारताला दाखवायचं आहे की आमदार काय असतो, आमदारांनी काय कामं करायची असतात. यांना तर वेळच नसतो. 10वे 13वे मौजी दारावर जाणं एवढेच कामं ते करतात. कार्यकर्ते मागं पुढे लागतात, तेव्हा ते कोणाच्या दारात जातात. ते एकटा आमदार कधी कोणाच्या दारात आला का? नाही आला, येणार पण नाही. भीती वाटते रस्त्याची एकट्याची पायी चालण्याची.
माझं प्रामाणिक मत आहे आमदार असा असावा तो तुम्हाला 24 तास कुठेही अवेलेबल पाहिजे. तुमच्या कुठल्याही कामात, सार्वजनिक कामासाठी, व्यक्तिगत कामासाठी आमदार उपलब्ध नाही. कोणताही आमदार व्यक्तिगत कामासाठी तुम्हाला उपलब्ध नाही. सार्वजनिक कामासाठी कधीही गदंड पकडा, आमदार तुम्हाला सापडलाच पाहिजे. मी हमी देतो, मी तुम्हाला 24 तास उपलब्ध आहे. आता 3000 कोटीचा तर पंचनामा मांडलाच आहे. त्यांचा या निवडणुकीला उभ्या राहिल्यानंतर निवडणुकीचा खर्च बघा तुम्ही. निवडणुकीला यांनी खर्च सादर केला. 9 तारखेपर्यंत यांनी फक्त 6 लाख रुपये खर्च केले. किती? 6 लाख. किती गरिबी आमच्या आमदारावरती? 40 लाखापैकी फक्त 6 लाख खर्च केले. शेकडो गाड्या फिरतायत, भोंगे वाजत गावभर, प्रत्येक गल्लीमध्ये एक गाडी आहे. 18 गाड्यांचं फक्त परमिशन घेतलेली आहे. बाकीच्या गाड्या बेकायदेशीर फिरतात. तालुकाभर फिरलो मी, प्रत्येक गावात 5-5 फ्लेक्स लागलेले आहेत. 90 गाव आहेत, 5 फ्लेक्स आहेत. 450 फ्लेक्स 90 गावांमध्ये परवानगी आहे. 60 फ्लेक्सची, 100 फ्लेक्सची पकडू आपण. शहरामध्ये 100 फ्लेक्स आहे. माझ्याकडे फोटो आहे, मी प्रत्येक फ्लेक्सचा फोटो काढला आहे. इलेक्शन नंतर पिटिशन लावणार आहे. इलेक्शन, माझी निवडणूक या 2 उमेदवारांबरोबर नाही, माझी निवडणूक 3 लोकांबरोबर आहे. पहिले इलेक्शन कमिशन जे भ्रष्ट आहे, मांडलिक आहे, या उमेदवारांचं मांडलिक आहे. पहिला लढा त्याच्याबरोबर आहे. मी 4 आचारसंहिताच्या कंप्लेंट दाखल केल्यात, त्या त्यांनी खारिज केल्या. जा तुम्ही छत्रपती संभाजी सर्कलला कृष्णाई मंगल कार्यालय बघा. आमदारांनी कार्यालय भाड्याने घेतलंय, अख्खं कार्यालय वापरलं जातं. काही इलेक्शन कमिशन सांगतं 2 रूम घेतल्यात त्यांनी. त्याच्यामुळं त्यांनी फक्त 2 रूमचंच भाडं लावलंय. 20,000 रुपये 8 ह्या संपूर्ण कालखंडाचं. मंगल कार्यालय जर भाड्याने घेतलं कुठल्याही उमेदवाराने तर त्याला 50,000 रुपये प्रतिदिन भरावा लागतो. अरे घेतलं ना भाड्याने, मग भरलं भाडं. खोटं का बोलतो? 3,000 कोटी सारखंच खोटं बोलतो का? 3,000 कोटी आणले म्हणे. अरे 3 कोटी आणले की नाही हाच प्रश्न पडला आमच्या पुढे. त्या मंगल कार्यालयापुढे 2 LED स्क्रीन आहेत. मी दररोज त्या LED स्क्रीनचे फोटो काढतोय. इलेक्शन कमिशन म्हटलं त्यांनी आता ह्या 23 दिवसामध्ये फक्त एकदाच वापरली LED स्क्रीन. गावभर LED स्क्रीन कोणत्या मारून फिरत असती. एक 15 लोक पाठीवर टीव्ही घेऊन फिरतायत, प्रचार करतायत. कुठनं आला एवढा पैसा? 40 लाख रुपये परवानगी आहे. आतापर्यंत कोट्यवधी रुपये यांनी खर्च केले. परवा सभा झाली इथं, या ग्राउंडवरती 6,000 खुर्च्या होत्या. इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डला किती असतील? 400 खुर्च्या असतील. किती खोटं बोलला. आणि असं खोट्या बोलणाऱ्या आमदाराला तुम्ही परत निवडून देणार? आमचा दुसरा उमेदवार बारामतीच्या मांडीवरचा, त्याचं क्वालिफिकेशनच एवढं आहे की तो बारामतीच्या मांडीवरचा. काय काम केलं कोपरगाव शहरामध्ये? कुठलं सार्वजनिक काम केलं दाखवा मला. काय सामाजिक काम केलं दाखवा मला. हो, एक सामाजिक काम केलं. सकाळीच मला एक व्हॉट्सअपवरती मेसेज आला होता आणि माझी मरकुरी पेटली. हे इथेच काहीतरी काम झालं होतं. 80 स्तंभाजवळ काहीतरी मारामाऱ्या झाल्या. एका नगरसेविकेने पोलीस स्टेशन तक्रार केली विनयभंगाची. नगरसेविका तक्रार करतो विनयभंगाची, मोठी तक्रार आहे. मांडवली झाली, सेटलमेंट झाली, सगळं थांबलं. पण चारित्र्याचं काय? कुठलीही महिला आपल्या
आपल्या चारित्र्याबद्दल तक्रार कधीच करणार नाही, पण त्यांनी केली ही वस्तुस्थिती आहे. असा हा आपला उमेदवार आहे. त्यांचा पारंपरिक ठेकेदारीचा बिझनेस आहे. त्यांचे बंधूला ठेकेदारी करतात. तो जो पक्ष आहे दुसरा पक्ष घड्याळाला पक्ष, त्या पक्षाचा तालुका अध्यक्ष आणि या डमी उमेदवाराचा भाऊ दोघे पार्टनर आहेत धंद्यामध्ये. म्हणजे काय समजायचं आपण, कोपरगाव शहराला कोपरगाव तालुक्याला दोघं मिळून वेड्यात काढतायत, मतदारांना वेड्यात काढतायत. कोपरगावची जनता दूधफुली तर निश्चितच नाही, वेळी तर निश्चितच नाही. आमच्या कोपरगावच्या जनतेला इतिहास घडवण्याची सवय आहे. भीमराव नानांना इतिहास घडवला होता, वाढणींना इतिहास घडवला होता, झावरेंना इतिहास घडवला होता, दादा शहाजी रोमाऱ्यांचा इतिहास घडवला होता. ही आमची परंपरा आहे कोपरगाव तालुक्याची, खंडित होणार नाही. जनता शून्य आहे. भ्रष्टाचार किती करायचा यालाही मर्यादा आहे. साखर कारखाना कोपरगाव तालुक्यामध्ये जे साखर कारखाना आहे, माझा साखर ऊस उत्पादकांना पहिला प्रश्न आहे. ऊस उत्पादकांना पहिला बाहेरचा ऊस काढला जातो. तुमचे ऊस वाळवले जातात, तुमचं टनेज घटतं, त्यांचं शुगर पर्सेंटेज वाढतं. नफ्यात साखर कारखाना जातो, तोट्यात शेतकरी जातो. उशिरा ऊस तोडला जातो. तोडतात तर तोडतात, त्याला काढी लावतात. माझ्याकडे अहवाल आहे कृषी विद्यापीठाचा. कृषी विद्यापीठ सांगतं ऊस पेटवून जर तोडला तर 20% वजन कमी होतं. एखाद्या शेतकऱ्याचं 40 टनाचं ॲव्हरेज असेल तर 20% करा हिशोब, 8 टन त्याचं ऊसाचं वजन कमी होतं. 8 त्रिक 24,000चा एकरी फटका शेतकऱ्याला बसतो. आणि साखर उत्पादकाला चंगळच चंगळ आहे. आमच्या शेतकऱ्यांना किती मानणार हो. मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे शेतकऱ्यांपुढे. शेतकरी दबलेला आहे. कधी गेलो शेतकरी जात खेड्यामध्ये गेले जर शेतकरी, मला एक परवा शेतकरी भेटला होता धामोरी गावामध्ये. धामोरी गावाचं स्मशानभूमी पाहायला मी गेलो होतो. माणसाला जाळायचं जे यंत्र आहे, ती पेटी आहे ती तुटलेली होती. आणि मी जेव्हा बाहेर पडलो तो शेतकरी म्हणतो माझं नाव सांगू नका. म्हटलं बाबा तुझं नाव मला माहित नाही. मी आम्हाला उठावला होता पण याच्यावरती. म्हटलं बा पुढं काय झालं. माझा रस्ताच बंद करून टाकला म्हणे, ग्रामसभेत बोंबलतो म्हणून. आता मला रानात जायला रस्ता नाही, माझा ऊस काढायला रस्ता नाही. असे कोणी करतात हे लोक. असे जर हे दहशतवादी असतील, असे हे भ्रष्टाचारी असतील तर यांना ठिकाणावर लावण्याची वेळ आलेली आहे. हे काम फक्त तुम्हीच करू शकता. मी कोण आहे. आता मी कालचं उदाहरण देतो. फार मोठं. कालचं हायकोर्टामध्ये निकाल लागला आणि साईबाबा संस्थांच्या समाधीवरती फुलं अर्पण झाली. या साईबाबा संस्थांनी करोनानंतर सगळे फुलं बंद केले. फुलं का बंद केले. पॉलिशमध्ये त्रास देतात म्हणे. अरे गोर गरीब धंदा आहे, करते धंदा, काय प्रॉब्लेम तुम्हाला. 10 रुपयाचा हार 100 रुपयाला विकतो. 10 रुपयाचा हार 100 रुपयाला विकतो म्हणून तुमचे डोळे फुगता. कधी विमानतळावर जा तुम्ही, 2,000चं तिकीट 20,000ला घ्यावं लागतं.
मग विमान कंपन्या जेव्हा 2,000चं तिकीट 20,000ला घेतात, ती लूट नाही का? त्यांना लूट करायचं लायसन्स ऑफिशियल. मग गोरगरीमध्ये थोडासा जास्त पैसा मागितला, तुमचं काय झालं? गावकऱ्यांचं काय जातं? फक्त पैसे देतो, त्याला नाही परवडत नाही, त्याने घेऊ नये, सोपं आहे. पण त्या एका निर्णयाने राहता आणि कोपरगाव तालुक्यातील 3,500 हेक्टर गुलाबाची शेती उद्ध्वस्त झाली होती. शेतकरी उद्ध्वस्त झाला होता. मी आंदोलनं केली, उच्च न्यायालयामध्ये लढा उभा केला आणि तो लढ्याला काल निर्णय लागला, शेतकऱ्यांची फुलं तुम्हाला घ्यावी लागतील म्हणून. मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे. आपल्याला कोपरगाव शहराचा, कोपरगाव तालुक्याचा विकास करायचा आहे. आम्ही आज शिर्डीला चाललो होतो. जाता जाता समृद्धी महामार्गाजवळून जात होतो, काम चालू होतं आणि आमचा विषय निघाला की समृद्धीला माती लागेल, समृद्धीला मुरूम लागेल, समृद्धीला दगड लागेल. आता जे शंकररावजी कोले साहेबांनी जे 28 एकर जागा घेऊन ठेवलेली आहे, त्या जागेवरती 4 नंबर तलावाची अख्खी माती नेऊन टाकलेली होती. जेव्हा जेव्हा नगरपालिका विचार करायची की तेव्हा 5 नंबर तलाव खोदायचा, त्या मातीच्या विल्हेवाट कशी लावायची याचा प्रश्न निर्माण व्हायचा. आणि हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर मला तोडगा सापडला की समृद्धीच्या मालकाने जर ही माती नेली तर आपल्या कोपरगावचं केवढं भाग्य होऊ शकेल. मी विजयराव वाडणे आणि निधी शिंदे आम्ही तिघजण गायत्री कन्स्ट्रक्शनच्या मालकाला हॉटेल सनन मध्ये भेटलो. त्याला हा प्रस्ताव ठेवला आणि त्याने हा प्रस्ताव मान्य केला. मला खरंच करायचं आहे, हे असं जर काही काम असेल, सार्वजनिक काम असेल ते मी करेन, माती कशी असं घेऊन जाईल. त्याने त्या मातीचं परीक्षण केलं, ट्रायल बेट घेतले, खाली दगड लागला. ते प्रकरण बारगळलं. का बारगळलं, कसं बारगळलं या विषयात मी खोलात जात नाही. आपले फ्लेक्स बॉय आमदार झाले आणि त्या ठेकेदाराने तात्काळ माती उचलली. तो मला कायम म्हणायचा, काळे साहब मुझे पत्थर से मतलब है, मुझे मिट्टी से कोई मतलब नहीं है. आप बोलो मैं 20 मीटर का पत्थर खोद के देता हूं आपको, मेरे को पत्थर ले जाना है, जितना डीप हो जाएगा उसका लिफ्टिंग का पैसा मैं दे दूंगा, आपको मोटर दे दूंगा, सब कर दूंगा बोले आपको. इतका त्यांनी मला कॉर्पोरेशन सांगितलं आणि माती संपली, मुरुम संपला, दगड लागला आणि ठेकेदारी बंद केली. 5 नंबर तलावाचं खोदकाम बंद झालं. मी ठेकेदाराला विचारलं काय प्रॉब्लेम होतो, दगड पाहिजे होता, आता तो का नाही म्हणतो, तुमच्या गावचं राजकारण तुम्हालाच जाणार. आणि 1 महिन्यामध्ये 131 कोटी रुपये टेंडर निघतं ते तळ खोदण्यासाठी. जो समृद्धीवाला फुकट देणार होता त्या तळ्याचं 131 कोटी रुपये टेंडर निघतं. टेंडरही निघालं, खोदकामही झालं, तळही बांधलं गेलं. मला माहिती, मी तळ मोजून मागितलं होतं, मोजलं मी तळ. तळ्याची साईज एकदम ओके. पण जेव्हा मी त्या टेंडर प्रत बघितली, त्या टेंडरमध्ये खोदकाम करायचं होतं 3,25,000 क्युबिक मीटर. मग प्रत्यक्षामध्ये ते खोदलं 1,28,000 क्युबिक मीटर. 2,00,000 मीटरचं खोदकाम केलं नाही. खाली जर खोदलं असतं तर पाणी फ्लोने गेलं असतं. आता हे तळ खोदलेलं आहे, फ्लॅट याच्यावरती बांधलं, त्याने सरफेसवरती बांधलं. अर्ध तळ फ्लोनी भरतं, अर्ध तळ लिफ्टिंगनी भरतं. इलेक्ट्रिकचं बिल कोणी भरायचं? खोदकाम का नाही केलं? हा
मोठा प्रश्न आहे. कोणाचे कमिशन किती मला माहित नाही, पण हे कमिशन करता झालं एवढं मात्र निश्चित झालंय. 5 नंबर तलावाचं उद्घाटन झालं काहीतरी 15 सप्टेंबर दरम्यान उद्घाटन झालंय. 14-15 सप्टेंबरला उद्घाटन झालंय. या 5 नंबर तलावाचं उद्घाटन झालं आणि 20 तारखेपासून 20 सप्टेंबर पासून कोपरगाव शहराला 3 दिवसावर पाणी सुरू झालं. इलेक्शन लागलं मी सहज पाहायला गेलो 5 नंबरचं तळ किती खाली झालं. ज्या दिवशी मी पाहायला गेलो 5 नंबरचं तळ जशीचं तसं भरलेलं. मी ठेकेदाराला प्रश्न विचारला 5 नंबरचं पाणी का वापरलं नाही अजून. त्याने सांगितलं 5 नंबरचं पाणी वापरूच शकत नाही. का रे बाबा, त्याला आउटलेटच नाही म्हणे अजून. आजही आउटलेट नाहीये. 2 महिने कोपरगाव शहराला 3 दिवसाला पाणी येत आहे. अस्तित्वात असलेल्या 4 तळांमधून. मग या लोकप्रतिनिधींनी, या नगरपालिकेच्या प्रशासनाने कोपरगाव शहराला उन्हाळ्यामध्ये 10 दिवसावर पाणी का दिलं. ते देऊ शकत होते 3 दिवसावर पाणी, त्यांनी का दिलं नाही. कालच या व्यासपीठावर त्यांनी सांगितलं मला निवडून द्या, मी रोज पाणी देईल. कसं दिशी भाव पाणी काय आढावा आहे तुझ्याकडे. कोपरगावला रोज पाणी द्यायचं म्हणजे काय करायचं माहिती आहे का. पहिले काम करावं लागेल ते म्हणजे मेन लाईनवरचे कनेक्शन सगळ्यांचे सारखे केले पाहिजे, तोडले पाहिजे. कोपरगाव शहरामध्ये 1500 मेन लाईनवर कनेक्शन्स आहेत. 12 तास 24 तास पाणी वापरतात. जनता जेवढं पाणी 11,000 कनेक्शन जेवढं पाणी वापरतात त्याच्यात चौपट पाणी हे मेन लाईनचे वापरतात. सगळ्यांनी सारखं वापरा. पाणी सगळ्यांनी सारखं वापरलं तरच रोज पाणी मिळू शकतं. हा इतिहास आहे, हा अभ्यास आहे. पण हा अभ्यास करायचा कोणी. अभ्यास करण्यासाठी त्याच्या ज्या खुर्चीवर निवडून गेलेला आहे त्या खुर्चीचा मान राखला गेला पाहिजे. परंतु आमचे आमदारकी केवळ कारखाने चालवण्यासाठी वापरतात. ही शोकांतिका आहे. त्यांचे दारूचे कारखाने चालवण्याकरता यांना आमदारकी पाहिजे असते. थांबवा यांना. त्यांनी यांना थांबवलं, तुम्ही त्यांना थांबवा. ही गरज आहे काळाची. नाही तर हा मस्तावलेला हत्ती कोपरगावला चिरडल्याशिवाय राहणार नाही. मी सांगतो तुम्हाला, विचार करा. हे बारामतीचं दुसरं पार्सल आहे ना. मी अभ्यास करा बारामतीचा. मी तो बारामतीचा अभ्यास थोडक्यात बोलतो. बारामतीला लोकसभेला मुलगी आणि सून दोघी एकत्र उभे राहिल्या. मुलगी जिंकली, सून पडली. राज्यसभेमध्ये जेव्हा सून उभी राहिली, सुनेच्या विरुद्ध एकही उमेदवार दिला नाही. समजून घ्या, हे दोन्ही बारामतीकर एकच आहे. आपल्या कोपरगाव शहरा तालुक्यामध्ये जे उमेदवार आहेत ते दोन्ही एकच आहे. बारामतीचे दोन्ही उमेदवार एकच आहे. मतदान करताना विचार करा. तुमच्या तालुक्याचा विकास करायचा असेल, आपला उद्धार करायचा असेल तर आपण यावेळेस विचार केला पाहिजे. विचार करून मतदान केलं पाहिजे. 12 नंबरला संजय बबुताई भास्करराव काळे, निशाणी कचरापेटी. आता या जनतेने मला प्रश्न विचारला, माझ्या एका मित्राने प्रश्न विचारला, अरे बबुताई काय भानगड आहे. मित्र हो, 6 महिन्यापूर्वी राज्य शासनाने निर्णय घेतला महिलांचा सन्मान करायचा. केला एक शासन निर्णय केला. प्रत्येकाच्या नावापुढे पहिलं आईचं नाव येईल, नंतर वडिलांचं नाव येईल आणि नंतर नाव येईल.
शासन निर्णय करायला विधानसभेत बसलेले आमदार हे शासन निर्णय करतात, कायदा करतात. मग कायदा कोणी पाळायचा? तुम्ही आम्ही. ज्या आमदारांनी शासनामध्ये बसून कायदा केला त्याच्या नावापुढे त्याने आईचं नाव लावलं का? लाडकी बहीण, लाडकी. अरे बाबांनो, जर आपण एखादा निर्णय घेतला तो पाळण्याची जबाबदारी आपली असते. पहिलं काम आपण करायचं आणि मग जनता करेल. बघा तुम्ही 12च्या 12 उमेदवारांमध्ये केवळ संजय भाऊताई भास्करराव काळे सापडेल तुम्हाला. कारण मी भारतीय राज्यघटनेचा उपासक आहे. माझे जे आंदोलन आहेत ते सगळे आंदोलन मी कायद्याच्या चाकोरीत करतो. माझ्या आंदोलनामुळे कुठल्याही नागरिकाला कधीही त्रास झाला नाही. हो, माझ्या आंदोलनामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळालेला आहे. मी हे काम करतो. हे काम जेव्हा सामाजिक काम करतो मी माझ्या पैशातनं केलं. घरातून पैसे घालून 21 वर्ष समाजाची सेवा केलेली आहे, करत राहणार आहे. हा माझा छंद आहे, हे माझं व्रत आहे. मी व्रतातला माणूस आहे. मी समाजसेवा करत राहणार. तुम्ही निवडून द्या नाही तर देऊ नका, पण मी करणार. मला खात्री आहे माझे हौसले बुलंद कराल तुम्ही. मला नाराज करणार नाही. माझ्या नाव कोणीच नाहीये असं सगळ्यांना वाटतं. अरे या जनतेच्या जीवावर तरी उभा राहिलोय. ही जनता माझी आहे, या आया बहिणी माझ्या आहे. अहो, कोपरगाव शहरामध्ये कुठलीही महिला आली तर तिला प्रसाधनगृह आहे का? बाजारपेठेमध्ये पुढे प्रसाधनगृह आहे का? मी आणि माझ्या पत्नीने सीओला एक महिला युनियन भेट दिली होती की कोपरगाव शहरामध्ये महिलांसाठी मुतारी करा, सार्वजनिक मुतारी करा. नाही केली, आजपर्यंत नाही केली. कुठेच पाहायला मिळणार नाही तुम्हाला. कोणाचं काम आहे? त्याला विजन लागतं. एसी मध्ये बसून, एसी गाडीत बसून विजन येत नाही. जनतेमध्ये जावं लागतं, जनतेचे प्रश्न कळतात. एसटी स्टँडचं शौचालय तुम्हाला माहिती, एसटी स्टँडचं उद्घाटन झालं. राज्याचे 7 मंत्री आणले होते. राज्याचे 7 मंत्री आले आणि हे आमचं भंगार एसटी स्टँडचं उद्घाटन केलं. या एसटी स्टँड मध्ये जे शौचालय आहे त्याला कुलूप लावून घेतलं. लढा उभा केला, शौचालय मुक्त केले. पण आजही प्रॉब्लेम आहे तिथे एसटी स्टँड मध्ये. आज सकाळी एका नागरिकाने मला गाडी थांबून मला सांगितलं, भाऊ एसटी स्टँडला चला म्हणे तुम्ही. म्हटलं काय रे बाबा, काय प्रॉब्लेम आहे? महिलांकडनं 5 रुपये घेता युरिनला जाण्याचे. धाक आहे का? हो, लोकप्रतिनिधीचा धाक पाहिजे, तो धाक नाहीये. असे धाक नसलेले लोक आपण निवडून का देतो? हा मोठा प्रश्न आहे. आपण लोकांनी विचार केला पाहिजे. मित्र, पुढचा भाग सांगतो. हा कुणाचा तरी नातू तुमच्या मानगुटीवरती आहे. यावेळेस चुकलात तर तुमच्या पोरांच्या मानगुटीवरती याचा नातू बसलेला असेल हे विसरू नका. सरंजामशाही तोडायची. छत्रपती शिवाजी महाराजांना नको होती छत्रपती सरंजामशाही. ती सरंजामशाही तुम्हाला तोडायची आहे आणि ती तोडण्यासाठी भारतीय राज्यघटनेने तुम्हाला एक मोठा अधिकार दिला आहे. तो आहे मताधिकार. त्या मताधिकाराचा पूर्णतः वापर करा. शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे, गावाला पाणी मिळालं पाहिजे, बाजारपेठ सुधारली पाहिजे. या दिवाळीमध्ये, दिवाळी संपताच
बाजारपेठ ओस पडली, बाजारपेठ खुलली की दिवाळीच्या दिवशी का घडलं असं? शेतकऱ्यांना उत्पन्न नाही, बाजारपेठेमध्ये काही नाही, एमआयडीसी नाही. आता एमआयडीसी श्रेय आमचा फ्लेक्स बॉय घेतो आणि ते लोडीचं पार्सल देखील तेच घेते, श्रेय घेते. ते म्हणतात मी गेली आणली, हे म्हणतात मी आणली कोणी? पण आधी का जमिनी घेतल्या, ताब्यात घेतल्या, दाखवल्यात, जेव्हा चालू होईल तेव्हाच म्हणायचं आत्ताही एमआयडीसी आहे. या एमआयडीसी मध्ये देखील जाऊन पहा किती प्लॉट मोकळे आहेत. बाजारपेठ सुधारली पाहिजे, त्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रश्न हाताळले गेले पाहिजेत. परंतु दुर्दैवाची गोष्ट, आम्हाला दारूमधून एवढा पैसा मिळतो, ते सांगतात 1000 कोटी रुपये आम्ही एक्साईज भरलो. तुम्ही जर 1000 कोटी एक्साईज भरता म्हणजे तुम्हाला उत्पन्न किती आहे? तुम्हाला एवढं उत्पन्न नाही, मग तुम्ही ऊसाच्या भावाबद्दल बोलत नाही. ऊसाचा भाव तर तुमचा निमंत्रण दर्जाचा आहे. शेतकऱ्यांना त्याचा भाव का मिळत नाही? सभासदांना त्याचा भाव का मिळत नाही? याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. मतदारांनी विचार केला पाहिजे, यांना खंडित करायची वेळ आलेली आहे. आपण जर आता सुधारलो नाही, आपण जर कधी वेळीच सावध झालो नाही, जे कोपरगावचं गतवैभव आहे ते परत भविष्यात येणार नाही. आपल्या कोपरगाव शहरामध्ये, कोपरगाव तालुक्यामध्ये तरुण थांबायला तयार नाही. रिटायर्ड माणसं फक्त राहत आहेत. जर रिटायर्ड माणसांनी विचार केला की आपली पोरं परत येण्यासाठी बाजारपेठ खुलली पाहिजे, हे ब्रिटिश नाही, गोळ्या घालणार नाही, घाबरू नका. हे सगळ्यात घाबरट लोक हे फक्त मतांसाठी लोचट होतात, जाती जातीमध्ये भांडण लावतात. मी 23 दिवसामध्ये एकाही नेत्याला भेटलो नाही. मग तो कारखान्याचा डायरेक्टर असेल, सोसायटीचा चेअरमन असेल, काय कशाचे काय असतील, मी कुणालाही भेटलो नाही. मला मी भेटलो, प्रत्येक मतदाराला भेटलो, प्रत्येक मतदाराच्या दारापर्यंत पोहोचलो, प्रत्येक व्यापाऱ्याच्या दुकानापर्यंत पोहोचलो, दुकानातल्या कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचलो की आपल्याला बदल घडवायचा. मी कोणत्याच जातीच्या माणसांना भेटलो नाही, भेटणार देखील नाही. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, संपूर्ण समाजासाठी काम करतो. मग तो दलित असेल, मुस्लिम असेल, हिंदू असेल, ईसाई असेल, ख्रिश्चन असेल, कोणीही असो, त्याच्यासाठी काम करतो. मी काम करताना कधी कुणाचा भेदभाव केला नाही, मत मागताना तर करणारच नाही. मी जातीवरती मला मत द्या म्हणून मागणार नाही. माझ्या कामावरती, मी केलेल्या कष्टांवरती तुम्हाला जर मतदान करता येत असेल तर निश्चित करा. संजय काळे हा भविष्यामध्ये तुमच्यासाठी कधीही उपलब्ध आहे. पण ध्यानात ठेवा की ह्या वेळेत चुकला तर आयुष्यभर चुकला. तुमची पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही. पुन्हा दुसरा संजय काळे उभा राहणार नाही. पुन्हा कोणी सामाजिक कार्यकर्ता पुढे येणार नाही. पुन्हा तिसरी पॉवर येणार नाही. कोपरगाव शहरामध्ये तुम्हाला तिसरी पॉवर, ही पॉवर थोडे काळ संपवायची असेल, यांना धडा शिकवायचा असेल तर तुम्हाला मताच्या रूपाने विचार करावा लागेल. तेही विचार करताना एक विचार करा, कुठल्या डमीला मतदान करत नाही याचा विचार पहिल्या गाडीने करा. डमीला मतदान करून किंवा त्या दोन्ही आपला बारामतीच्या मांडीवरचं पार्सल तुम्ही जर दिलं, ते काय काम करतं, त्याचं फंक्शनिंग कसं आहे, नगरपालिकेमध्ये सगळ्यांनी बघितलेलं आहे. परत आमदार घेऊन त्याचा तुम्ही तुमच्या अंगावरती घ्याल, मानगोटीवरती घ्याल. हा नको म्हणून तो, या पक्षाचा नको म्हणून त्या पक्षाचा, संजय काळेच्या मागं माणसं नाही म्हणून संजय काळे नको. धन्य आहे तुमची, म्हणा तुम्ही असं, पण तुमचं वाटोळं तुम्ही करून घ्याल हे ध्यानात ठेवा. माझं प्रामाणिक मत आहे
येत्या 20 तारखेला मतपत्रिकेमधलं शेवटचं बटन, नोटा नाही, शेवटचं 12 नंबरचं बटन संजय बबुताई भास्करराव काळे कचरा पेटी यांनी जो कचरा केलेला आहे, राग आला तुम्हाला म्हणा, फक्त तुमच्या मनात असलेला राग व्यक्त करा, त्या कचरा पेटीमध्ये तुमचं एक मत टाका आणि द्यायला संधी एका सामान्य माणसाला विधानसभेत पाठवून बघा. इथे बोलतो मी, इथे बोलतो तुमच्या पुढे, माझ्या पुढे कोणी येऊ नये याची पूर्ण खबरदारी घेतलेली आहे. इथे उभे आहे त्यांना कोणला मी 200 रुपये दिलेले नाही, इथे उभे आहे त्यांना कोणला 500 रुपये दिलेले नाही. ते संजय काळे यांचे विचार ऐकायला आले, काय बोलतो ते ऐकायला आले. मी जसा बोलतो तसाच वागतो आणि आचार आणि विचारांची सांगड असल्यामुळे मला विधानसभेत पाठवा. नाही विधानसभेत आपले प्रश्न गाजवले, समाजाचे प्रश्न गाजवले तर नाव लावणार नाही माझ्या आईचं आणि वडिलांचं. मला सामाजिक काम करायचंय, आमदार व्हायचं म्हणजे मला मिरवायचं नाहीये, मला समाजाचं काम करायचंय, माझी उतराई करायची, मला या समाजाला दाखवायचंय एक सामान्य माणूस किती काम करू शकतो. माझे काम करण्याचा कॅमेरा तुम्ही बघितला असेल. परवा एका ठिकाणी प्रचाराला गेलो होतो, एक वारकरी भेटला मला, शेवटचं बोलतो आता, एक वारकरी भेटला मला. अरे माऊली पाय दुखत नाही का म्हणजे तुझे? पंढरपूरला निघालो म्हणजे, वारीला निघालेलो आहे. मला वारीला, पण माझं पंढरपूर म्हणजे विधानसभा आहे, मी विधानसभेकडे चाललेलो आहे, प्रत्येक वारकऱ्याला भेटत चाललेलं आहे. जो माझा मतदार आहे, जो मतदार नाही तो पण माझा वारकरी आहे. मी त्याला भेटतो, त्याचं दर्शन घेतो आणि पंढरपूरला निघालोय विधानसभेत. ते म्हणे जेव्हा तुला विधानसभा पाहायला भेटून का? म्हणलं वारकरी जेव्हा पायी चालतो, पंढरपूरला पोहोचतो, त्याला पांडुरंगाचं दर्शन झालं तरच त्याला असं भागतं असं नाही, त्याला कळस दिसलं तरी खूप झालं. माझ्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवलाय की नाही हे तरी पाहायला मला भेटेल. येत्या 20 तारखेला खरंच चुकू नका. एकदा चुकला तर आयुष्यभर चुका. मतदान करताना काळजी घ्या, दोन्हीही उमेदवार फसवे आहेत, तुम्हाला फसवणारे आहेत. त्यांना ते कसे फसवतात हे तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. बोर्ड मोजा, नेटवरती जा, त्यांनी खर्चामध्ये लावलेले बोर्ड ते मोजा, तुम्हाला कळेल ते किती खोटं बोलतात. मी सादर केलेला खर्च नेटवरती तपासा. आत्ताच्या इथे सभेला जो खर्च येईल तो देखील मी ऑफिशियली सगळा दाखवणार आहे. मला मागं एक आणि पुढे एक करता येत नाही, करणार नाही. मला सेवा करायची, मी जनसेवक आहे. त्या जनसेवकाला तुम्ही मुंबईला विधानसभेत पाठवाल तुमच्या प्रश्नांसाठी अशी अपेक्षा बाळगतो. तुम्ही येत्या 20 तारखेला या कचरा पेटीमध्ये तुमचं मत टाकाल. वाया जायला समजा पण टाका आणि तुमचा राग व्यक्त करा. मी जर आमदार आलो तर तुमच्या कसोटीला पूर्ण उतरेल याची हमी मी देतो. जय हिंद.